गणपती बाप्पा। फायनली मंडळी आम्ही आता गणपती जिथून नेतोय तिथे आता आलेलो आहोत, गणपतीच्या कारखान्याच्या इथे। आता आपण पाहतोय याच ठिकाणी हा कारखाना आहे। गावामध्ये आमचे 2 कारखाने आहेत आणि खूप सारी गर्दी, गावातली बरीचशी मंडळी जी वर्षभर दिसत नाही ना ते आजच्या या दिवशी सगळे बघायला मिळतात। ठीक आहे, चला आपण बघूया। गणपती बाप्पा। आता आपल्याला ह्याची बोल। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा गणपती बाप्पा।
ना इकडे जरा. म्हणजे तो बरोबर सांगेल. मंडळी आता आपण घरी आलेलो आहोत आणि पाहताय सर्व महिला मंडळ मिळून आता एकवाताची तयारी चाललेली आहे. या कोकणामध्ये आज गणेशाचं पूजन करून एकवात या ठिकाणी मांडला जातो आणि बघतायत आपण ही तयारी कशा पद्धतीची. खरोखर हे मोदक खाण्यासाठी एक वेगळीच हौस आज आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झालेली असते. पण ती मोदक बनवण्याचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण पाहताय वेगवेगळ्या कलरफुल मोदक. गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. आणि अजून एक याचं वैशिष्ट्य म्हणजे हे ऑइली नाही आहेत. हे पूर्णपणे वाफवून तयार केलेले हे मोदक असल्यामुळे पूर्ण शरीरासाठी सुद्धा आरोग्यासाठी सुद्धा खूपच अतिशय महत्त्वाचे ठरतात. खूपच सुंदर चव असते. अर्थातच महिला मंडळाच्या चेहऱ्यावरचं तेज हेच पूर्णपणे या पदार्थामध्ये आलं असल्यामुळे तो पदार्थ सुद्धा खाताना तेवढाच आनंद संपूर्ण घराला होतो. बघा कशी हसते आमची काकी. मध्ये हा बघा मध्ये हा एकवात आणि आता हे मोदक चाललेत आता पुढच्या फॅक्टरीमध्ये आता पुढच्या प्रोसिजरला. म्हणजे हा आता हे वाफेवरती आता हे उकळले जाणार आहेत. चला ही झालेली तयारी. आता एकवात पूजून आता आमचा उपवास आता पूर्ण होणार आहे. फोटो घ्यायचं. तर बघताय मंडळी आता एकवात पूजायला सुरुवात होत आहे. अशा पद्धतीने पहिल्याच दिवशी गणरायासमोर अशा मोदक रूपी नैवेद्याचा अशी मांडणी केली जाते. या ठिकाणी पुरुषांचे उपवास असतात आणि आज आता मी एकवात पूजून आता उपवास सोडतोय. आता पाहूया ही पद्धत कशी आहे कोकणातील. चला आता काय उठायचं नाही का सुरुवातीला आता आम्ही नमन घेतोय. ताटणवर ना त्या पानावर ठेवा. साडेसातला जेवला संध्याकाळी. उपास झालाय त्यांना. पप्पीचा गणपती अरे मातीचा केला नव्हता. आपल्याकडे आता शिवायचा बाप्पा तो घेतलाय कापड आणखी कापड आहे आता घाला ना काय पडताना काहीतरी ठेव करायला. अजून तो एक ताट आहे. सुख करता दुःख करता गणपती बाप्पा
मंगल मूर्ती पद्धतीने आता आमचं जेवण चाललेलं आहे, सामूहिक जेवण. धावपळीच्या जीवनामध्ये कायम आजच्या एकमेकांपासून दूर राहणारे आपण गणेशाच्या या सणाच्या समोर निमित्ताने का होईना एकत्र सर्व येतो, उपवास सोडताना बोलतो, सर्व गप्पा सामूहिक गोष्टी जेवण, करतो, सामूहिक केळीच्या पद्धतीने असं पानावरती. जेवण करतो. अशा पद्धतीचा हा सुंदर. कोकणातील संस्कृती जपणारा गणेशोत्सव मंडळी आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद. मला